नमस्कार. मी मनीषा जाधव. मी आज एका घाटाबद्दल वाचन करणार आहे. वरंदा घाट. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. तरीही ते दरवेळी नवीन वाटतं. बालपणी बेभान होऊन ये ग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई-वडिलांकडून पोटभर मार खाणं, आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं, अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो. पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधीकधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे. पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त 2-4 चाकींवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्यांना अंगावर उडवत, बेभाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात. घाटात घाट, वरंदा घाट, बाकी सब घटिया असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर सुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून गोंगावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतींनी उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आनंद घेत रानावनात घोंगावणं ऐकतं. विजेचं लख्खन चमकणं, असं कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावंसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात, थोडं डेअरिंग करावंसं वाटतं. जर असं खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज आहे. कावळा किल्ला तसा बराच मोठा आहे. तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला जातो. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. कोणे एकेकाळी तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच इथं जाऊन पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात हे इथं आल्यावर कळतं. काळ्या शार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असेल कोण जाणे. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगली आहे.